मुंबईमध्ये तळागाळात फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचीच ताकद. युतीच्या दृष्टीने राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. तर 2014 पासून 2024 पर्यंत सर्वात मोठा पक्ष भाजपच. फडणवीसांचा पलटवा. कुणी काय खावंय सरकारने ठरवू नये. मांस विक्री बंदीवरून राज ठाकरेंनी खडसावलं. मी केवळ मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो, दही हंडीचं आमंत्रण देणाऱ्यांना मिश्किल टोला. 15 ऑगस्टला माझ्या घरी चिकन पार्टीचं आयोजन. मुख्यमंत्र्यांनी सहभागी व्हावं. मांस विक्रीच्या निर्णयाविरोधात जलील यांनी पोस्ट करत फडणवीसांना डिवचलं. मुंबईतल्या वरळीतल्या बीडीडी चाळवासियांना मिळाल्या हक्काच्या घराच्या चाव्या. सोन्यासारखी किंमत असलेली घरं विकू नका. फडणवीस आणि अजित पवारांचा सल्ला. तर 12 वर्ष मेंटेनन्स फ्री. एकनाथ शिंदेंची घोषणा. मुंबईच्या डबेवाल्यांनाही मिळणार हक्काचा निवारा. 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार. फडणवीसांची घोषणा. मुंबईत एकाच दिवशी वेगवेगळ्या विकास कामांचा धडाका. कोस्टल रोड लगत 5.25 किलोमीटरचं विहार क्षेत्राचं लोकार्पण. आजपासून कोस्टल रोड 24 तास खुला. स्वातंत्र्य चळवळीत भाजप म्हणजे आयत्या बिळावर नागोबा. काही वेगळं झालं की नेहरूंच्या काळात झालं बोलून टीका करतात. जनसुरक्षा कायदा विरोधी निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. चंद्रपुरात एकाच घरात 119 विविध जाती धर्माच्या मतदारांची नोंदणी करून मतचोरीचा काँग्रेसचा आरोप. माझाचा रियालिटी चेक. पत्ते चुकीचे असले तरी प्रत्यक्षात मतदार अस्तित्वात असल्याचं उघड. बिहारमध्ये वगळलेल्या मतदारांची नावं वेबसाईटवर प्रसिद्ध करा. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. नावं वगळलेल्या नागरिकांना पुन्हा आधार कार्ड सादर करण्याची मुभा देण्याच्याही सूचना. यावर्षीपासून गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार. राज्य सरकारचा निर्णय. गणपती संदर्भात रील स्पर्धांचंही होणार आयोजन. 19व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात उत्साह. मुंबई दिल्लीसह देशभरातल्या महत्त्वाच्या वास्तूंना तिरंग्याची आकर्षक रोषणाई. ऑपरेशन सिंदूरमधल्या हवाई दलाच्या 36 जवानांना शौर्य पुरस्कार. एकाला शौर्य चक्र, 9 जणांना वीरचक्र, 26 जणांचा वायुसेना मेडलने सन्मान. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील चुशोती भागात ढगफुटी. 38 जणांचा मृत्यू. आतापर्यंत 120 लोकांना वाचवलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.